Good morning, respected ma'am and my dear friends. My name is Parul Kamble. Today I am going to present my PPT presentation in front of you. Uh, before starting my presentation, I would like to ask you one question. So my question is, have you ever imagined visiting the most amazing places in the world? तुम्ही कधी जगातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये तुम्ही जी कल्पना केली आहे का? So today I am going to take you on a journey to the 7 wonders of the world. So let's start it. In 2007, the new 7 wonders of the world were selected. They are selected their beauty and historical importance. They are all man-made structures. For example, the Great Wall of China and the Taj Mahal. These wonders are great examples for human creativity and skills. So let's move to the first wonder. The Great Wall of China. It is located in China, built by Emperor Qin Shi Huang. चीनमध्ये या भिंतीला ही भिंत चीनमध्ये स्थित आहे. चीनमध्ये या भिंतीला वानली छान असे म्हणतात. त्याचा अर्थ चीनची विशाल भिंत असा होतो. Its length is about 21,000 kilometers, which makes it the largest and greatest wall of the world. Next is Petra. It is located in Jordan. Petra हे जॉर्डन देशात स्थित असलेले ऐतिहासिक शहर आहे. इट इज बिल्ट बाय द नबातियन पीपल. या शहराची स्थापना इसवी सन पूर्व 312च्या सुमारास नबातियन या अरब धर्मीने आपली राजधानी म्हणून केली होती. इट इज अन एन्शियंट सिटी क्रेव्ड इन टू रॉक. हे शहर डोंगर आणि खडक करून बनवलेल्या इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला त्याच्या गुलाबी रंगाच्या खडकामुळे रोज सिटी असे म्हणतात. नेक्स्ट, ग्रीस द रेडिंगर. इट इज लोकेटेड इन रिओ डी जेनेरियो, ब्राझील. हा येशू ख्रिस्ताचा एक भव्य पुतळा आहे. हा पुतळा ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियो या शहरामध्ये कार्कोवादू नावाच्या 700 मीटर उंचीच्या पुतळ्यावर स्थित आहे. 700 मीटर उंचीच्या पर्वतावर स्थित आहे. इट्स हाईट इज अबाउट 30 मीटर. पुतळ्याची स्वतःची उंची 30 मीटर आहे आणि तो 8 मीटर उंचीच्या चौथऱ्यावर उभा आहे. अशी मिळून पुतळ्याची एकूण उंची 38 फूट एवढी आहे. इट इज सिम्बॉल ऑफ पीस अँड लव. शांतीचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. इट इज कम्प्लीटेड इन 1931. नेक्स्ट इज माचू पिच्चू. इट इज लोकेटेड इन पेरू, एन्शियंट सिटी ऑफ द इंका सिव्हिलायझेशन. माचू पिच्चू हे पेरू देशात असलेले अत्यंत गोड आणि विलोभनीय ऐतिहासिक ठिकाण आहे. हे इंका लोकांच्या साम्राज्यातील एक प्राचीन शहर आहे. लोकेटेड ऑन अ हाय माउंटेन आणि हे त्याला अधिकच इंटरेस्टिंग बनवते. माचू पिच्चूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दगडी बांधकाम. हे दगड एकमेकांना जोडण्यासाठी मातीचा किंवा सिमेंटचा उपयोग केलेला नाही आणि दगड इतके अचूकपणे कापले आणि बसवले गेले आहेत की त्यांच्यामध्ये साधी सुरीही शिरू शकत नाही. येथील रहिवासी अचानकपणे हे शहर का सोडून गेले हे आजही एक मोठे रहस्य आहे. नेक्स्ट, चिचेन इत्जा. इट इज लोकेटेड इन मेक्सिको. हे मेक्सिकोमधील खूप अट्रॅक्टिव्ह आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे. इट वॉज बिल्ड बाय माय सिव्हिलायझेशन. जे लोक खूप ॲडव्हान्स्ड आणि इंटेलिजंट होते. इट इज फेमस फॉर इट्स पिरामिड कॉल्ड विया कॅस्टिलो. हे पिरामिड खूप युनिक डिझाईनमध्ये बांधलेले आहे. हा तिथे सर्वात प्रसिद्ध पिरामिड आहे. आणि जेव्हा या पिरामिडवर सनलाईट पडतो तेव्हा त्यावरील शॅडोज हे स्नेक्ससारखे दिसतात. हे याला अधिकच इंटरेस्टिंग बनवते. कोलेशियम. इट इज लोकेटेड इन रोम. इटलीची राजधानी रोममध्ये असलेले हे जगातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध
ग्लॅडिएटरच्या लढाया, वन्यप्राण्यांच्या झुंजी, नाटके आणि सार्वजनिक फाशी यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असत. Thousands of people used to sit and watch this event. यामध्ये एका वेळी साधारणपणे 50,000 ते 80,000 प्रेक्षक बसू शकत होते. Now let's move to the most beautiful and the special wonder, Taj Mahal. It is located in India. भारतातील आग्रा शहरात असलेले ताजमहाल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. It was built by Shah Jahan in memory of his beloved wife Mumtaz Mahal. It is made of white marble. हा संपूर्ण मकबरा राजस्थानमधील मकराना येथून आणलेल्या संगमरवरी दगडाने बांधलेला आहे. ताजमहालाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे ताजमहाल दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा भासतो. तो सकाळी पांढरा, दुपारी गुलाबी आणि रात्री सोनेरी रंगाचा दिसतो. इट इज नॉट जस्ट अ मॉन्युमेंट बट अ सिम्बॉल ऑफ ट्रू लव्ह अँड वी आर प्राऊड दॅट it is in our country, India. There's where the 7 wonders of the world. They show us the creativity, history, and the beauty of the world. So thank you so much. I hope you all like my presentation.